जय शिवराय, जय भीम. मी पॅन्थर टिपू पटवेगार. मध्य प्रदेशमध्ये एक हरामखोर अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, महामानवांचा या हरामखोर व्यक्तीनं पुतळा जाळला. याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. कारण देश आपला हा संविधानावर चालतो. देश संविधानावर चालतो. प्रत्येकाला आरक्षण पाहिजे, प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सगळ्यांना हवं आहे. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरवर कुठलेही मनुवादी लोक अशा प्रकारचे कृत्य करतात, त्यावेळी प्रत्येक समाजाने, मी पक्ष बोलत नाही आणि कुठल्या प्रत्येक पक्ष पण आज म्हणतोय आमचा पक्ष संविधानावर चालतोय, पण मला असं दिसत नाही कुठं की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरवर असं जे मनुवादी लोक करतात त्यांच्या साईडनं कुठला पक्ष बोलेल, त्यांचे वरिष्ठ नेते बोलेल, नुसता खालची कोणतरी एक दोघं बोलल्यासारखं करतात, विषय संपून जातो. कारण की ह्या राजकारणापेक्षा मी सर्व नागरिकांना, कारण की देशामध्ये आपण जे चालतो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानच्या विचारानुसार चालतोय. प्रत्येक माणसामध्ये मनामध्ये विचार आले पाहिजे, प्रत्येक समाजामध्ये विचार आले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरवर असल्या प्रकारचं कृत्य करणारे असल्या हरामखोरांचं असं निषेध करायला पाहिजे. आपापल्या एरियामध्ये, आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही काही करू शकत नाही, मला माहिती. नॉर्मल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं तीव्र जाहीर निषेध करू शकताय. कारण की हे जे निषेध एवढे करा, नरेंद्र मोदी सारखं उठून त्या विषयावरनं लक्ष घालून असले कोण करणार असेल यांच्यावर कडक कायदा झाला पाहिजे. हा देशाच्या प्रधानमंत्रीला, हा महाराष्ट्राच्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या ह्याच्यामध्ये मी विनंती करतो, ज्यावेळी महापुरुषांचा अपमान होतोय यांच्यावर कडकच्या कडक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परत कुठल्याही महापुरुषाबद्दल ह्यांना कुठल्याही महापुरुषाबद्दल कुणीच करायला 1000 वेळा विचार करायला लागेल, की एकदा कोणी जर महापुरुषाबद्दल असं जर केला, त्याचा लाईफच जेलमध्ये सडली पाहिजे. कारण की परत कुणी करणार नाही असलं डेअरिंग. कारण की कायदा ज्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांमुळे आज कायदा देश चालतो आणि आज बाबासाहेबांचा असं खुलेआम मध्ये व्हिडिओ करणारे माणसं आहेत. कारण की व्हिडिओ करणारी पण माणसं त्याला रोखू शकले असते. अनेक पोलीस होते, तो मीडियामध्ये मस्तीने बोलत होता, त्या नालायकाची मस्ती उतरली नाही. त्या अनिल मिश्राच्या हरामखोराला त्याला 3rd डिग्री देऊन त्याच्यावर तो यायलाच नाही पाहिजे जेलमधनं बाहेर. अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल करण्याची गरजेचं आहे. आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला सांगतो, तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा विचार, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं पेन घ्यायची ताकद ठेवा. कोणापुढे झुकायला लागणार नाही, कुठल्या सरकारापाशी जायला लागणार नाही, कुठल्या विरोधी पक्षाकडे जायला लागणार. स्वतः तुम्ही सरकार आहात, तुम्ही सगळं आहात. देशाचे सेवक पण तुम्हीच आहात, देशाचा मालक पण सामान्य आम्ही नागरिकच आहात. कारण की देश पण आम्हीच चालवतोय. कारण की देश चालतो हा संविधानावर चालतोय आणि हे टॅक्स बिक्स सगळे आम्ही सर्वसामान्य भरतोय. हे मंत्री, आमदार, खासदार हे कुणी नाहीत. हे सामान्य जनता मालक आहे आणि जनतानेच ठरवले पाहिजे. कारण की देशामधले कोण विरोधी पक्ष आहेत माहित नाही, कोण सत्ताधारी पक्ष आहे माहित, कोण कुठल्या पक्षामध्ये कधी कुठं असेल हे कुणालाच माहित नाही. त्यामुळं मी सामान्य नागरिकांना मी आवाहन करतो, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान जर होत असतील तर सगळ्यांनी जागं झालं पाहिजे. प्रत्येक समाजाने आरक्षण पाहिजे, तर प्रत्येक समाजाने उठलं पाहिजे.